त्याचा मास्टरमाइंड आणि मुंबईचा सर्वात मोठा गुन्हेगार तहव्वूर राणाला तब्बल 17 वर्षांनी अखेर भारतात आणण्यात आले। तहव्वूर राणाला यूएपीए कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली असून त्याला सुनावणीसाठी पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आले। एनआयएचे आयजी आशिष बत्रा यांच्या नेतृत्वाखालील पथकानं राणाला अमेरिकेतून विशेष विमानानं दिल्लीच्या पालम विमानतळावर आणलं। राणाच्या प्रत्यार्पणाबाबत एनआयएनं प्रसिद्धीपत्रक जारी करून ही माहिती दिली। एनआयएनं तहव्वूरला ताब्यात घेतल्यानंतर त्याचा पहिला फोटोही आता समोर आलाय। डेव्हिड हेडली, लष्कर-ए-तोयबा आणि हुजी या दहशतवादी संघटनांनी एकत्रितपणे मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी दहशतवादी हल्ला केला होता आणि त्या हल्ल्यात 166 जणांना आपले प्राण गमवावे लागले होते, तर 238 जण गंभीर जखमी झाले होते। आणि आता आपण एबीपी माझाच्या स्क्रीनवर पाहतोय तहव्वूर राणाचा तोच फोटो त्याला एनआयएनं ताब्यात घेतल्यानंतरचा। आणि भारतात आणण्यात आलेल्या तहव्वूर राणाला तपास यंत्रणांकडून कोणकोणते प्रश्न विचारण्यात येऊ शकतात ते पाहूयात ग्राफिक्समधून। तहव्वूर राणाकडून या प्रश्नांची उत्तर अपेक्षित आहेत। पाकिस्तानी लष्करातल्या कोणत्या विंगमध्ये तू होता, काय काम करत होता, किती काळ काम केलं, पाकिस्तानी लष्कर सोडून कॅनडाला जाण्याचा निर्णय तुझा होता की अन्य कुणाचा, पाकिस्तानी लष्कर का सोडलं, कॅनडाला जाण्याचा तुझा उद्देश काय होता, कॅनडाला गेल्यानंतर पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय साठी तू काम करत होता का, कॅनडाला गेल्यानंतर पुन्हा पाकिस्तानला किती वेळा तू गेला आणि का गेला, भारत आणि पाकिस्तान शिवाय अन्य किती देशांमध्ये तू गेला होता आणि का, फर्स्ट वर्ल्ड इमिग्रेशन कंपनी कोणाच्या सांगण्यानं सुरू केली आणि त्यासाठी कुणी मदत केली, कॅनडात असताना पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआय साठी काम करत होता, दाऊद गिलानी उर्फ डेव्हिड हेडलीची ओळख कधीपासून आणि कशी, हेडली सोबत तुझे संबंध कसे होते, डेव्हिड हेडलीला भारतात जाण्यासाठी मदत केली का, भारताविरुद्ध कट कारस्थान करण्यात हेडलीचा किती सहभाग होता, तू भारतात किती वेळा आला आणि का, तुझ्यासोबत भारतात कोण कोण आलं, भारतात आल्यावर तू कुठे कुठे फिरलास आणि का फिरलास, मुंबईत तुझ्या कंपनीचं कार्यालय उघडण्याचा निर्णय कुणाचा होता, कंपनी कार्यालयाच्या आडून तू आणि हेडलीने मिळून काय काय केलं, या 16 प्रश्नांची उत्तरं तहव्वूर राणाकडून अपेक्षित आहेत। मंडळी, मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा आज दिल्लीत दाखल होण्याआधी पाकिस्ताननं त्याच्याशी आपला संबंध नसल्याचं सांगून चक्क हात झटकलेत। राणा हा कॅनडाचा नागरिक असून त्याचा पाकिस्तानशी संबंध नाही असं पत्रकच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं काढलंय। राणानं गेल्या 2 दशकांपासून त्याच्या पाकिस्तानशी संबंधित कागदपत्रांचं नूतनीकरण केलेलं नसल्याचा दावाही पाकिस्ताननं केला। भारतात आल्यानंतर राणाच्या चौकशीमधून पाकिस्तानचा पर्दाफाश होईल असं कायदेतज्ञांचं मत आहे, पण त्याआधीच पाकिस्ताननं राणापासून फारकत घेतली आहे। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचं भाजप राजकारण करत असून त्यांचं राणा फेस्टिवल सुरू असल्याची टीका ही ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केली आहे। अबू सालेम सबसे बड़ा खतरनाक डॉन था, दाऊद इब्राहिम का राइट हैंड मैन था, जिसने 93 के बॉम्ब ब्लास्ट में उसका हिस्सा था, उसको भी लाया था। नई बात क्या है, ये लोग बोल रहे हैं, लेकिन वो ये फेस्टिवल कर रहे हैं, तो वो राणा फेस्टिवल बना रहे हैं लोग। अगर आप में हिम्मत है तो नीरव मोदी को लाइए, वो मेहुल चोकसी को लाइए, ललित मोदी को लाइए। पाकिस्तान के जेल में कुलभूषण जाधव सड़ रहा है, हिंदुस्तान का आदमी, जाकर लाइए उनको।
और बाद में ये तवूर राणा वाली बात कही है। जरूर दाऊद इब्राहिम को घसीट कर लाने की बात करते थे। जाओ दाऊद इब्राहिम को लेकर आइए, ये तो आपको अमेरिका में आपके हाथ में दे दिया है। जब तक बिहार का चुनाव आता है तब तक के तवूर राणा फेस्टिवल इस देश में चलाएंगे। वळूयात पुढच्या बातमीकडे। तहव्वूर राणाला आझाद मैदानात सार्वजनिकरित्या